सांगली जिल्ह्यातील सलगर ते कर्नाटकातील 5 मैल राज्य महामार्गावरील तेरवाड गावाजवळच्या दरगाह परिसरात आज सकाळी कार आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला। त्यामध्ये अब्दुल लाट इथं राहणारे 58 वर्षीय उत्तम नाना कांबळे या दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला, तर हेरवाडमधील धनंजय कांबळे गंभीर जखमी झाले। या प्रकरणी कार चालक खुर्शीद मेहबूब मुल्ला याच्या विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। शिरोळ तालुक्यातील तेरवाडजवळ आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मारुती स्विफ्ट कार आणि दुचाकी यांची धडक झाली। कर्नाटकातील अफजलपूरमधील खुर्शीद मुल्ला मारुती स्विफ्ट घेऊन कुरुंदवाडहून हेरवाडच्या दिशेने जात होता, तर उत्तम कांबळे आणि धनंजय कांबळे हे दोघेजण मोटरसायकलवरून हेरवाडकडे येत होते। तेरवाडजवळील दरगाह परिसरात मारुती स्विफ्ट कारनं दुचाकीला पाठीमागून धडक दिली। या अपघातात 58 वर्षांच्या उत्तम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर धनंजय कांबळे गंभीर जखमी झाले। जखमी धनंजय यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघातात मृत्युमुखी पडलेले उत्तम कांबळे हे निवृत्त शिक्षक होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं आणि 2 मुली असा परिवार आहे। त्यांच्या आकस्मिक निधनामुळे अब्दुल लाट आणि हेरवाड परिसरात हळहळ व्यक्त होतीये। दरम्यान सलगर ते 5 मैल राज्य महामार्गावर वारंवार अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये।